वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपद अजित चव्हाण यांची वर्णी लागणार। स्वीकृत नगरसेवकपदासाठी सचिन शेटे व ऋषभ लोढा यांची निवड होणार। देवळाली प्रवरा नगरपरिषदेची निवडणूक पार पडली असून नगराध्यक्षपदी भाजपचे सत्यजित कदम हे बहुमताने विजयी झाले आहेत। तब्बल 15 नगरसेवकांसह भाजपने नगरपरिषदेवर स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित करत भाजपचा झेंडा फडकवला आहे। मंगळवार .13 रोजी उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकाची निवड होणार असून या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वेद बातमीला मिळालेल्या माहितीनुसार उपनगराध्यक्ष पदाची निवड निश्चित झाल्यानंतर आता उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी अजित बाजीराव चव्हाण यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याचे संकेत मिळत आहेत। तर स्वीकृत नगरसेवकपदासाठी सचिन शेटे व ऋषभ लोढा यांची निवड करण्याचे ठरले असून दोघांचे स्वीकृत नगरसेवकासाठी अर्ज तथा प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे। अजित बाजीराव चव्हाण यांच्यासह तरुण चेहऱ्याचा व जथ्याचा विचार करून निर्णय घेण्यात असल्याची चर्चा आहे। मात्र प्रभाग क्रमांक 1 मध्ये अजित चव्हाण यांनी स्वतः 1448 मते मिळवली, तर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना 1569 मते मिळवून देत स्वतःपेक्षा 121 मतांची आघाडी मिळवून दिल्याने त्यांचा दावा भक्कम मानला जात आहे। उपनगराध्यक्षपदासह स्थायी समिती, बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा व अर्थ समितीच्या सभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दरम्यान उपनगराध्यक्षपदाबाबत झालेल्या बैठकीत अजित बाजीराव चव्हाण यांच्या नावावर अंतिम शिक्का बसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते। स्वीकृत नगरसेवकपदासाठी सचिन शेटे व ऋषभ लोढा या दोघांचे स्वीकृत नगरसेवकासाठी अर्ज तथा प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे। त्यामुळे यांची निवड निश्चित झाली आहे।